तर आज मुलांच्या डब्यासाठी बनवणार आपण गव्हाचे धपाटे. धपाट्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ चाळून घ्यायचे, 2 बटाटे घ्यायचे, बारके बारके खिसून घ्यायचे. नवीन नवीन काही प्रकार करायचा म्हणजे मुलांना पण आवडतो. तर पुढे मी व्हिडिओमध्ये स्क्रबचं सुद्धा दाखवले, स्क्रब करायचं कसं करायचं घरच्या घरी मसूरच्या डाळीने. तर किसलेले बटाटे आपण पिठामध्ये घालून घ्यायचे, कोथिंबीर टाकायचं आहे, काही मसाले टाकायचे आहेत. तर स्क्रबसुद्धा खूप छान आहे, 2-3 दिवसांनी ॲड करून चेहऱ्याला करायचं आहे. तर सानू बघा आमच्या घरात येत जात असतेच ती. तर मी पिठामध्ये ते घालून घेतले. याला आता काही मसाला टाकते, हळद, लाल मिरची पावडर आणि निंबू. तर निंबू घालायचं, एक अर्धा निंबू आपल्याला त्याच्यासाठी आपण चाळणी घ्यायची. चाळणीमध्ये निंबू टाकल्यानंतर त्याच्या बिया अडकून राहतात आणि याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि याच्या पुऱ्या करायच्या. या पिठामध्ये आता आपल्याला काळी तीळ आणि पांढरी तीळ टाकायची, नसली तरी स्किप करा. त्याच्यानंतर तोंडी लावायला याला चटणी बनवायची शेंगदाण्याची. मागच्या व्हिडिओमध्ये बघा मी त्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे चटणी कशी बनवायची शेंगदाणे भाजल्या शेंगदाण्याची. आता आपण करूया स्क्रब. तर स्क्रबसाठी मसूरची डाळ आणि तांदूळ मी वाटून घेतले बारीक मिक्सरमध्ये. याच्यामध्ये मी मध टाकणार आहे. मध हानी म्हणतात बघा इंग्लिशमधून मध. तरी घरचं आहे त्याच्यामुळे खूप काळा काळा दिसते. तर याला स्क्रबसाठी आपल्याला थोडंसं दूध उपयोग करायचं आहे. हानी, दूध आणि मध, मसूरची डाळ आणि तांदूळ मिक्सरमधून काढल्यानंतर थोडं बारीक करायचं आहे आणि चेहऱ्यावर ते टॅनिंग होतं त्यासाठी खूप उपयोगी असते. 2-3 दिवस ॲड करून करायचं आहे स्क्रब. तर स्क्रब केल्यानंतर एकाच दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवणार नाही. 2-3 वेळा स्क्रब केल्यानंतर तुम्हाला खूप छान असा फरक जाणवेल. मसूरच्या डाळीचा घरच्या घरी स्क्रब आहे बघा. तर असं होतं बघा, चेहरा थोडा माझा क्लीन झाला आहे. तर हे बघा इथं माझं पार्सल जे की मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं तुम्हाला की एक पार्सल आलं आहे. तर पार्सलमध्ये काय आलं ते सांगते. तर खूप जास्त चेहरा काळा झाला आहे म्हणून त्याच्यासाठी आता ह्या क्रीम मागवून घेतला आहे मी पार्सलमध्ये. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.